श्री गुरु चरित्र अध्याय 27 मराठी भावार्थ। श्री गुरूंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना 4 हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात। ते म्हणू लागले, आमच्यात वाद करा व जयपत्र तरी द्या। तेव्हा श्री गुरु रागाने म्हणाले, तुमच्या अंतःकरणात जशी इच्छा असेल तीच तुम्हाला मिळो। ते मदोन्मत्त ब्राह्मण श्री गुरूंचे खरे स्वरूप ओळखू शकले नाही, आपला नाश करून घ्यायला उद्युक्त झाले। तेवढा श्री गुरूंना दूर वाटेत जाणारा एक माणूस दिसला। त्यांनी शिष्यांना सांगून त्या पाथस्थाला बोलावून घेतले। श्री गुरूंनी त्या माणसाला विचारपूस केली, तेव्हा श्री गुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला, महाराज, मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो। तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात। आपण बोलावणी पाठवले म्हणून मी आलो। माझा आता उद्धारच झाला। श्री गुरूंनी आपल्या अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली। त्यांनी आपल्या शिष्याला हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्या मातंगापुढे 7 रेषा आखल्या। त्या मातंगाला या रेषातील एक एक रेष तू ओलांडून पुढे ये असे सांगितले। त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेषा ओलांडली। त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले। आता श्री गुरूंनी त्याला विचारले, तू कोणत्या कुळात जन्मलास? तो पतित म्हणाला, मी किरांत वंशात जन्मलो असून माझे नाव वनराखा आहे। त्याने दुसरी रेषा ओलांडली। तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले। तो अनेक गोष्टी बोलू लागला। सर्व लोक आश्चर्य करू लागले। त्याला श्री गुरूंनी तिसरी रेषा ओलांडायला लावली। तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले। तो म्हणाला, मी नावाडी आहे, मी नदीतीरी राहतो। चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी शूद्र वंशात आहे, मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलवले। 5वी रेषा ओलांडल्यावर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला, मी वैश्य कुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे। 6वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी क्षत्रिय आहे, माझे नाव गोविंद आहे। 7वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे, मला वेदशास्त्रे व्याकरण वगैरे सर्व येतं। श्री गुरु म्हणाले, तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस, तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले, त्यांच्याशी चर्चा कर। श्री गुरूंनी भस्म मंत्रून त्याच्या सर्वांगावर शिंपडले। तेव्हा त्या माणसाच्या अंतःकरणात ज्ञानाची ज्योत प्रदीप्त झाली व तिचा प्रकाश पडला। श्री गुरूंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला। नृसिंह सरस्वती जगाचे गुरु आहे, त्रिमूर्तीचा अवतार आहे। त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीत जातील। अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान प्राप्त झाले व तो वेद पठण करू लागला। हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयचकित झाले। त्यांची बोबडीच वळली, ते थरथर कापू लागले। त्यांनी श्री गुरु चरणी लोळण घेतले। ते श्री गुरूच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले, स्वामी, मायेच्या फशी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो, ब्राह्मणांचा धिक्कार केला, आम्ही आपले अनंत अपराधी आहोत। याचा आम्हाला खूप पश्चाताप होत आहे। आपण गौरी शंकराचे अवतार आहात, तुम्ही सर्व प्राणी मात्रांवर दया करता, तरी आमचे दोष मनावर घेऊ नका, आमचा उद्धार करा। ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले। तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीला त्रास दिला, आणखीही बरीच मोठी पापे केली आहे, ब्राह्मणांचा द्वेष केला आहे, तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहे। तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल, तुमचा पापाचा निराश झाला, नाहीतर तुम्हाला पुढे गती नाही। श्री गुरूंचे वचन ऐकून विप्र श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाले, आमचा भवसागरातून केव्हा उद्धार होईल? श्री गुरु कृपाळू असल्यामुळे त्यांनी सांगितले, तुम्ही 12 वर्षीय राक्षसत्व पावाल व एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सुक्त ऐकून तुमचा उद्धार होईल। तुम्ही गंगातीरी जाऊन राहा। त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगातीरी जाताना हृदय शूलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले। 7 रेषा उलटून पूर्वजन्मीची स्मृती जागृत झालेला सतो मातंग आता विप्रत्व पावला होता। श्री गुरूंना वंदन करून आपल्या पूर्वजन्मीच्या कोणत्या दुष्कर्मामुळे आपण हीन जातीत गेलो हे विचारले। आपला उद्धार करा असे त्यांनी श्री गुरूंना प्रार्थना केली। श्री स्वामी समर्थ। श्री गुरु चरित्र अध्याय 27। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य सगुण, नमे सिद्धाची चरण, विनवितसे कर जोडूनी, एका श्रोते सकडिक, शिष्य वचन एकोनी, सांगत झाला सिद्ध मुनी, एक शिष्य नामकरणी, अनुपम्य महिमा श्री गुरूंची, किती प्रकारे त्या ब्राह्मणासी
सांगती श्री गुरु हितासी न ऐकती द्विज तामसी म्हणती वादका पत्र देणे विप्रवचनी ऐकून कोप करती श्री गुरु म्हणे जैसे तुझी अंतकरणी तैसे सिद्धी पाव म्हणती सर्पाच्या पेटेरी असी कोरू जाय मुशक कैसी जैसा पतंग दिपासी करी आपला आत्मघात तैसे विप्र मध्य उन्मंत श्री गुरुमूर्ती स न ओळखत बडे आपले प्राण देत दिवांधा परिदेखा इतुकी अवसारी श्री गुरु देखती नरासी दुरी शिष्यांते म्हणती प्राचारी कबण जातो मार्गस्थ श्री गुरु वचन ऐकून गेले शिष्य धावून त्या नराते पाचारुण आणले श्री गुरुन्मुख श्री गुरु पुसती तयासी जन्म कवन यतीसी तुझा वृत्तांत सांगेसी म्हणून पुसती तय वेळी श्री गुरु वचन परसोनी सांगे आपण यतीन मातंग नाम म्हणून स्थान आपले ब्रह्मण गावी तू कृपाळू सर्वाभूती म्हणून प्राचरेले प्रीती आपण झालो उद्धार गती म्हणून दंडवत नमन करी ऐसी तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देऊनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एक एक रेखा लंघेसी आला नर वाक्य सरसी झाले ज्ञान आणिकतया श्री गुरु म्हणती तयासी कवन कुळी जन्मलासी पतित म्हणे आपण किरांतवंशी नाम आपले वन राखा दुसी रेखा लंघिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती सकळ लोक तिसरी रेखा लंघे म्हणती त्यासी झाले जाती स्मृती मने गंगा सुत निश्चिती नदी तीरी वास आपणा लंघिता रेखा चतुर्थी मने आपण शूद्र जाती जात होतो आपल्या वृत्ती स्वामी माते प्राचारिले लांघिता रेखा पाचवीशी झाले ज्ञान अनेक त्यासी जन्म झाला वेश्यावंशी नाम आपले सोमदत्त सहावी रेखा लंघिता आणि आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोविंद नाम आपुले सातवी रेखा लंघिता क्षण अग्रजाती विप्रापण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यास मनसी आले ब्राह्मण चर्चेसी वाद करी गायासवे अभिमंत्रोणी विभूती त्यासी सर्वांगी प्रोक्षिती प्रकाश झाला ज्ञान ज्योती तया नरा परियसी येणे परी पतितासी ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला तये वेळी चेका झाले चर्चेस विप्र भयचकित झाले थोर जीवा कुंटुनी बधीर हृदय शूळ तत्काळी विप्र थराथरा कापती श्री गुरुचरणी लोडती म्हणती आपण काय गती जगत ज्योती स्वामी या गुरुद्रोही जाहले आपण केले ब्राह्मणाधिक कारण अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामी या तू कृपाळू सर्वाभूती आमुचे दोष न धरी चित्ती आम्हा देगा उद्धार गती म्हणती चरणी लागती ऐसे विप्र विणवती श्री गुरु त्यासी निरूपिती तुम्ही शोभविला भारती त्रिविक्रम महामुनी आनिक केले महादोष निंदा केली ब्राह्मणास पावाल जन्म ब्रह्म राक्षस आपली जोडी भोगावी आपले आर्जव आपणासी भोगी जे पुण्य पापासी निष्कृती न होता पापासी गती नाही परियसा श्री गुरुवचन ऐकोनी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धार होऊ भरवाणी कवने परी घडो श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्रा निरूपिती राक्षसत्व पावाल प्रख्याती सत्स्वरंगर 12 वर्ष अनुतप्त झाली कारण शांत रूप असाल जान जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणतस तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धार गती होतील आता जावे गंगेसी स्थान बरवे बेसव्यासी म्हणून निरोपती विप्रासी श्री गुरुमूर्ती तय वेळी निघता ग्राम बाहेरी हृदय शूल अपरंपारी जाता क्षणी नदी तीरी विप्रपंचत्व पावले आपण केल्या कर्मासी प्रयत्न नाही आनिकासी ऐसे विप्रमतामसी आत्मघातकी तेची जाण श्री गुरुवचन जेने परी अन्यथा नवे निर्धारी आले राक्षस द्विजवरी 12 वर्ष गती पावले विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तविले कैसी नामधारक शिष्यासी सांगे सिद्ध अवधार पतित झाला ब्रह्मज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी
पूर्वापार विप्र म्हणून निर्धार केला मनात. नमन करून श्री गुरुशी विनवी पतित भक्तीसी अज्ञान माया तिमिरासी ज्योती स्वरूप सगत जगद्गुरु. पूर्वी होते विप्रापण केवी झालो जातीहीन स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी. जन्मांतरी आपण देख काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाका नृसिंह सरस्वती स्वामी. ऐसे वचने कोणी सांगती श्री गुरु प्रकाशुनी म्हणून सांगे सिद्ध मुनी नामधारक शिष्याप्रती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरे श्री नृसिंह सरस्वतूपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मदोन्मत्त विप्र शापकथन पतितो उद्धारण नाम सप्तो विशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेय परमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.